ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो लोग 24 भगवान की, देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकसी चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की, 20वीं सदी के प्रथम आचार्य चतुर्गुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचन चालू आहे। मागल्या भागामध्ये आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी एक अतिशय उत्कृष्ट असं कथन आणि श्री राम कथेच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं होतं। प्रसंग होता सगळी वानर सेना, श्रीराम, श्री लक्ष्मण, राजा सुग्रीव, जामवंत, अंगद, हनुमान आदी सगळे एक नाही जे आहेत ते सगळे निश्चित रूपाने आपापल्या कार्यामध्ये व्यस्त आहेत। रामानं ज्या वेगने निवेदन केले होते आणि रावणानं सुद्धा एका युद्धाविषयी घोषणा केली होती की नंदीश्वर पर्वामध्ये हे 8 दिवस युद्ध होणार नाही आणि त्या काळामध्ये रावण बहुरूपिणी नावाची विद्या सिद्ध करण्यासाठी शांतीनाथ भगवंतांच्या चरणामध्ये बसला होता। हे कथानक चालू होतं आणि इकडं श्रीरामांनी सांगितलं होतं की जो रावण आहे तो रावण जी विद्या सिद्ध करले त्या विद्येमध्ये कोणीही बाधा, त्याच्या धर्मामध्ये त्याच्या साधनेमध्ये कोणीही बाधा घालायची नाही। परंतु सुग्रीव असेल, लक्ष्मण असेल, जामवंत असेल, हनुमान असेल, अंगद असेल, या सगळ्यांची इच्छा होती की राम आमचे भोये भाई आहेत आणि आपण काही बी करून का नाही रावणाला का नाही बहुरूपिणी नावाची विद्या सिद्ध करून द्यायची नाही। म्हणून त्यांनी नाही त्या लंकेमध्ये प्रवेश करून लंकेमध्ये सगळा तहस नहस करायला चालू केला होता। आणि अंगद स्वतः जिथं रावण ज्या मंदिरामध्ये निश्चित रूपानं ती विद्या सिद्ध करण्यासाठी बसलाय तिथं अंगद जाऊन मंदोदरीला निश्चित रूपानं छेडण्याचा प्रयत्न करत होता। तरी सुद्धा रावणानं आपली ध्यान साधना सोडली नव्हती आणि रावणाला बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली होती। इथपर्यंत आपलं प्रकरण आलं। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी त्या रावणाला बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली
त्यावेळी मंदोदरी निश्चित रूपानं तिथं जाऊन मंदोदरी त्या रावणाला म्हणते की निश्चित रूपानं त्या रावणाला म्हणते की त्या वानर सेनेनं निश्चित रूपानं पूर्ण लंकेमध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये एवढा उत्पात गाठलेला आहे आणि सगळ्या लंकेमध्ये सगळ्या नगरीमध्ये सगळ्या व्यवस्थेला निश्चित रूपानं तहस नहस करून टाकलेला आहे आणि माझ्यावर सुद्धा नाही बरेच प्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला होता. निश्चित रूपाने याचं काय तर तुम्ही बघणं आवश्यक आहे. त्यावेळी रावण ती बहुरूपिणी विद्या सिद्ध झाल्या त्या मंदोदरीला म्हणते, मंदोदरी आता तू काही घाबरण्याची गरज नाही, कारण की निश्चित रूपानं बहुरूपिणी विद्या अशी आहे की त्या विद्येसमोर कुठलीही वानरसेना आणि श्रीराम आणि लक्ष्मण टिकू शकत नाही. एवढी शक्ती आता माझ्यामध्ये आली आहे, त्यामुळे माझा पराजय कोणी करू शकत नाही. आता एका चुटकीमध्ये सगळ्या मी माझ्या निश्चित रूपानं सगळ्या गोष्टीमध्ये विजय प्राप्त करून त्या वानरसेनेचा पराभव एका चुटकीमध्ये मी करू शकतोय. त्या रावणाच्या अंतरंगामध्ये अहंकार निर्माण झाला, कारण की ती बहुरूपिणी नावाची विद्या सिद्ध झाल्या. त्यावेळी ज्यावेळी ही सगळ्या चर्चा चालू असताना सगळ्या चर्चेमध्ये मंदोदरी परत म्हणते की एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्या दिवशी जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये निश्चित रूपानं त्या वानर सेनेचा प्रभाव मी एका क्षणामध्ये करणार आहे आणि आता माझ्या एवढा नाही शक्तिशाली या जगात कोणीही नाही, असं रावणाच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. तो मंदोदरीला सांगायलाय की मंदोदरी आता तो काही घाबरण्याची गरज नाही, एवढी शक्ती माझ्यामध्ये आहे आणि एका क्षणामध्ये मी ते युद्ध जिंकू शकतोय. आता सगळ्या गोष्टी आहेत त्या निश्चित रूपानं तरी सुद्धा एवढी गोष्ट बोलून तो रावण त्या मंदोदरीपासून जातोय. डायरेक्ट पहिला कुणाला भेटायला जात असेल तर सीताला भेटायला जातोय. ते बहुरूपिणी नावाची विद्या सिद्ध झाल्यानंतर तो सीतेला भेटायला जातोय. सीतेजवळ गेल्यानंतर आता सीतेला त्या राक्षस वंशातले काही राजांच्या माध्यमातून कुठल्या दासींच्या माध्यमातून कळलं होतं की रावणाला बहुरूपिणी विद्या सिद्ध झालेली आहे. ती जरा चिंतित होती की ज्यावेळी सीतेजवळ पोहोचल्यानंतर सीता चिंतित अवस्थेमध्ये होती. आनंदामध्ये रावण तिथं जातोय आणि त्या सीतेला म्हणतोय, हे सीते, की निश्चित रूपानं मला बहुरूपिणी नावाची विद्या सिद्ध झाल्या, त्यामुळे निश्चित रूपानं आता कुणाचं काहीही खरं नाही. तर सीतेच्या मनामध्ये सुद्धा भय निर्माण झालेला आहे. सीता म्हणत्या की मला सुद्धा माहिती आहे की तुम्हाला बहुरूपिणी विद्या सिद्ध झाल्या, परंतु निश्चित रूपाने एक गोष्ट मात्र तुम्ही कान उघडे ठेवून ऐका की जरी तुम्हाला बहुरूपिणी विद्या सिद्ध झाली आणि तुमच्या हातून माझ्या पतिरांचा म्हणजे रामाचा जरी मृत्यू झाला तरी निश्चित रूपानं घाबरण्याची गरज नाही, कारण की ज्यावेळी माझ्या पतिरांचा मृत्यू होईल त्यावेळी माझा सुद्धा मृत्यू होईल हे ठणकावून सांगताना तिथं मूर्छित होऊन पडत्या. ते बेशुद्ध पडल्यानंतर रावण एवढा दुःखित होतोय की रावण मनामध्ये विचार करतोय, अरे ज्या सीतेसाठी मी या सगळ्या गोष्टी एवढी साधना एवढं तप आणि सगळ्या गोष्टी युद्धाच्या सगळ्या गोष्टी त्या सीतेसाठी करलोय, परंतु तुझ्या मनातनं राम हे नाव निघायलाच तयार नाही. त्यामुळे काय उपयोग आहे तिच्या संग निश्चितपणे हिच्यासाठी हे सगळं करण्यासाठी. त्याच्या मनात सुद्धा त्या सीतेच्या अवस्थेमुळे एका क्षणाला मनात येऊन जाते की सीतेला परत दिलं तर बरं होईल. रावणाच्या मनामध्ये आले बघा, परंतु मनात तो विचार नुसता मनात तो विचार करत असतो. इकडे सीता मूर्छित झाली आणि त्याच्या मनातली सगळी चर्चा चालू आहे. कल्लो मनातलं कधी सगळं खरं नसते हो. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मनातल्या गोष्टी कधी खऱ्या सगळ्या 100% खऱ्या होत नाहीत. आमच्या संघामध्ये एक महाराज जे होते आणि ते कायम म्हणायचे, आणि आचार्य सन्मत सागर महाराज सुद्धा कायम म्हणायचे आपल्या शैलीमध्ये की आई जाणे बाप आणि मन जाणे पाप. त्या मुलग्याचा वडील कोणाही फक्त आईच सांगू शकत्या, आणि कुणाच्या मनामध्ये काय पाप आहे ते स्वतःच त्याचं मन त्याचा स्वतःच तो सांगू शकतोय, दुसरा कोण सांगू शकत. रावणाच्या मनामध्ये सगळा कल्लोळ चालू आहे. तो मनात विचार करतोय, तरी म्हणतोय जर मी निश्चित रूपानं आत्ता सीतेला परत गेलं तर विद्याधर जे वंश आहे त्या राक्षस वंशामध्ये आणि विद्याधर वंश म्हणजे माझी अपकृती पसरेल. 3 खंडामध्ये मी विजय प्राप्त केला, त्या 3 खंडामध्ये माझी अपकृती पसरेल आणि अपकृती पसरल्यामध्ये सगळे लोक माझ्यावर निश्चितपणे छिची थुतू करतील, त्यामुळे युद्ध मला करावं लागणारच आहे. हे सगळं मनात चालू आहे. कुणाला तो बोलन झालंय. परत आणि म्हणतोय बरं ठीक आहे युद्ध करायचं आपण, परंतु काय करायचं, त्या रामाला आणि लक्ष्मणला मारायचं नाही, त्यांना बंदिस्त करायचं, परंतु वानर सेनेला मी सोडणार नाही. की जे वानर सेना
जे वानर वंशातले विद्याधर राजे होते ते माझ्याच वंशातले माझे सगळे संबंधी असताना सुद्धा, नातेवाईक असं सुद्धा माझी पार्टी सोडून त्या श्रीराम आणि लक्ष्मणाच्या पार्टीमध्ये गेल्यात. त्यांना एकाला सुद्धा मी सोडणार नाही. श्रीरामांना आणि लक्ष्मणाला मी बंदी करणार आणि त्यांची सीता परत देऊन त्यांना पाठवणार, कारण की सगळीकडे माझी अपकीर्ती होणार नाही, माझं नाव होईल. हा विचार मनामध्ये रावणानं केलेला आहे. कथानक कुठं गेले बघा. रावणानं हा मनामध्ये विचार केल्यानंतर आता इकडं कथानक आचार्य भगवान राम सेनेकडे न्याल्यात. राम सेनेमध्ये जो महामंडल होता, हनुमान होता, सुग्रीव होता, लक्ष्मण होता, लक्ष्मण नाही सुग्रीव आणि जामवंत, हे सगळे एक नाही तिकडे विचार करल्यात की त्यांच्या मनामध्ये सुद्धा मनामध्ये शंकेची पाल चुकचुक आल्या की रावणानं बहुरूपाने विद्या सिद्ध केल्या म्हणजे आमचं काय खरं नाही, हे मनामध्ये यायले. सगळेजण अस्वस्थ आहेत. इकडं रावणाच्या सेनेमधले सगळे राजे खुश आहेत, मंत्री खुश आहेत की रावणाला बहुरूपाने विद्या सिद्ध झाल्यामध्ये आता रावणाचा पराजय कोणी करू शकत नाही. ही सगळी रणनीती सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, रावण एवढा निश्चित रूपानं अराजक असं कृत्य केलेला रावण सुद्धा नाही मनामध्ये किती शांत आणि समाधानाने किती अहिंसक होतं बघा. त्यानं मनात विचार केला की निश्चित रूपाने मी लगेच सीतेला परत करीन, की हे युद्ध होऊ नये. मनात भावना एक शमयला झालती त्याच्या मनात, कारण की तो न्यायप्रिय होता, तो ज्ञानी होता, विद्वान होता. आज एक गोष्ट लक्षात घ्या, खरोखर आज आम्ही आमच्या जीवनामध्ये रामांचा आदर्श तर घेतोय, परंतु माझं म्हणणं असं आहे की आज रावणाचा सुद्धा आदर्श घ्यायला पाहिजे. आज जर रावणाचा आदर्श घेतला तर नाही समाजामध्ये अराजकता आणि विपरीत घटना व्हायला ते कधीच होणार नाही. एवढ्या सीतेला आणून तिथं रावणानं ठेवलं आपल्या विद्येच्या द्वारे, परंतु एकदा सुद्धा तिच्या शरीराला सुद्धा स्पर्श केला नाही. जोपर्यंत ती होकार देणार नाही तोपर्यंत निश्चितपणे तिच्या शरीराला मी स्पर्श करणार नाही, हा संकल्प मनात केवली भगवंताने घेतलेला नियम, तो नियम पूर्ण करण्यासाठी कोणती बळजबरी केली नाही. आणि आजचे रावण मी परवा सुद्धा सांगितलं होतं की तो रावण होता, त्याचे 10 मुंडके त्या हारामध्ये त्या मोत्यामध्ये दिसत होते आणि 20 डोळे दिसत होते. हिंदू पुराणानुसार त्याला 10 डोके आणि 20 डोळे होते. ह्या 2 गोष्टी आहेत. परंतु एवढा 10 डोके आणि 20 डोळे असून सुद्धा नजर फक्त एका सीतेकडे होती. आणि आजचा रावण 1 डोका आणि 2 डोळे आहेत, नजर मात्र हजारो सीतेकडे. खरा रावण कोण? चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचे चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे महापुरुषांच्याकडं काय घ्यायचं असेल तर महापुरुषांच्याकडं तो चारित्र्याचा आदर्श आम्ही आमच्या जीवनात घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तिकडं ही सेना निश्चित रूपानं व्हायला, तिकडं निश्चित रूपानं सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि त्याच वेळी आता एक घटना चालू होत्या की जो रावण आहे तो रावण तिथनं निघाल्यानंतर आपल्या महलामध्ये येतो आणि युद्धाची तयारी करण्यासाठी तो जाणार असतोय. युद्धाची तयारी करायच्या आधीच मंदोदरी रावणाला भेटायला येते आणि त्यावेळी निश्चितपणे मंदोदरीला वाटतंय, चेहऱ्यावरचे हावभाव त्याची हालचाल वाजून मंदोदरीच्या मनामध्ये विचारलंय बहुतेक रावणाच्या त्या भाव चांगले झालेत वाटतं, सीतेला परत देते वाटतं. मंदोदरीच्या मनामध्ये भाव आले. त्यावेळी मंदोदरी जवळ जाऊन म्हणते की तुमचे बहुतेक आणि मन परिवर्तन झाले वाटतं, तुम्ही सीतेला आदर आणि सन्मानपूर्वक परत जायला तयार असेल तर मी निश्चितपणे सीतेला परत देऊन आणतो आणि मेघनाथ इंद्रजीत ज्यांना ज्यांना बंदी बनले त्यांना सगळ्यांना सोडून आणते. हे म्हणल्यानंतर एवढा रावण चिडतोय की हे मंदोदरी, तू निश्चितपणे कोणताही विचार तसा करण्याची आवश्यकता नाही. मी मंदोदरीला म्हणलोय, मी म्हटलो नाही रावणना म्हणलंय, मी सांगालोय फक्त. हे म्हणल्यानंतर त्यावेळी मंदोदरी निश्चित रूपानं मंदोदरीला तो म्हणतोय मी निश्चित रूपानं माझ्या मनामधले भाव आहेत की युद्ध मी करणारच आहे. त्यावेळी मंदोदरी म्हणते तुमच्या मनामध्ये युद्धाची भावना नाही तर युद्ध कशाला, एवढा नसहार आणि एवढं मोठ्या प्रचंड त्या युद्धामध्ये सैनिकांचं नुकसान होणार आहे ते कशाला करायला, सरळ सीतेला परत करूया, सगळ्या गोष्टी करूया. तेव्हा रावण म्हणतोय मी जर ही गोष्ट केली तर पूर्ण 3 खंडामध्ये माझी अपकीर्ती पसरेल, सगळी माझ्यावर निश्चितपणे छिचित करतील, कारण की एवढा पराक्रमी असताना सुद्धा त्यानं पराजय पत्करून त्यानं सीतेला सन्मानपूर्वक परत दिलं म्हणून सगळे लोक म्हणतील. कुणाचं काय आणि कुणाचं काय.
त्यामुळे निश्चित रूपानं या सगळ्या अवस्था ज्यावेळी झालेल्या आहेत, या सगळ्या अवस्थेतून आता मार्ग काढण्यासाठी परत मंदोदरी म्हणते ठीक आहे. मंदोदरी त्यावेळी विश्वास ठेवते आणि तो रावण ज्यावेळी नाही तयारी करायला झाली तेव्हा मंदोदरीवर जाते. आता त्या शस्त्रांचे शस्त्र शाळेकडे जात असताना रावण मंदोदरीच्या नाही रावणाबरोबर होती. त्यावेळी शस्त्र शाळेकडे जात असताना बरेच अपशकुन असे घडतात, कारण की मंदोदरी सुद्धा विद्याधारिणी होती, रावण सुद्धा विद्याधर होता. जरी तो रावण राक्षस वंशाचा असला तरी तो विद्याधर वंशामध्ये जन्मलेला व्यक्ती होता. असे काही काही सूचक मिळतात की त्या सूचकातून नाही मंदोदरी लक्षात येते की रावणाचा मृत्यू होणार आहे. रावणाला सुद्धा लागतंय की त्या सूचकामधून रावणातून लक्षात येते की निश्चितरूपानं यातून माझा मृत्यू होणार आहे. हे सूचक निश्चितरूपानं काही काही सूचक जाताना दिसायला लागल्यात, ते घडाल्यात हे लक्षात आल्यानंतर रावण सुद्धा आशंक होतोय, मंदोदरी सुद्धा आशंक होत्या. मंदोदरी म्हणते अनेकदा विचार करा, हे सगळे सूचक द्याल्यात, जे पक्षी, जे प्राणी, जे व्यक्ती सूचक द्याल्यात, ज्या ज्या घटना आपल्या समोर या आयुध शाळेत शस्त्रशाळेत जात असताना घडले आहेत त्याचं सूचक विपरीत मिळायला लागले आहे. त्यामुळे अजून विचार करून सीतेला परत करण्याचा विचार करा. तेव्हा रावण म्हणतोय काही भिण्याची गरज नाही, की निश्चित रूपानं माझ्याकडे बहुरूपिणी नावाची विद्या आहे, त्यामुळे मला काही भिण्याची गरज नाही. एका मिनिटामध्ये मी उद्याच्या भागामध्ये, उद्या ज्यावेळी युद्ध चालू होणार आहे त्यावेळी एका मिनिटामध्ये मी त्या राम सेनेचा आणि त्या वानर सेनेचा पराजय एका मिनिटामध्ये करणार, तू काही भिण्याची गरज नाही. त्यामुळे मंदोदरी म्हणते की हे नाथ, तुम्ही विसरलाय वाटतं केवली भगवंतांची वाणी, की दशानन तुम्ही विसरलाय. केवली भगवंतांच्या वाणीतून शिरलं होतं, जो व्यक्ती कोटीश्वरला उचलणार आहे तोच नारायण असणार आहे, तोच त्यांच्या हातूनच तुमचा मृत्यू होणार आहे. ही केवली भगवंतांची वाणी होती, तुम्ही विसरलाय वाटतं. आणि अशी घटना झाली होती की निश्चित रूपानं दशरथ जो राजा आहे त्या राजाच्या मुलाच्या माध्यमातून तुमचा निश्चित रूपानं मृत्यू होणार आहे, हे सुद्धा केवली भगवंतांच्या वाणीतून आलं होतं, तुम्ही विसरलाय वाटतं. त्यावेळी रावण म्हणतोय की निश्चित रूपानं कोटीश्वरला उचलणारच नारायण होऊ शकत नाही. तिची समजूत काढायला बघायला, आणि मीच प्रतिनारायण कसा होऊ शकतोय. त्यामुळे तो काही भिण्याची काही गरज नाही, तो आशक राहा, कुठलीही गोष्ट होणार नाही. आणि मला युद्धाची तयारी करायला, तो युद्धाची तयारी करायला जातोय. आणि युद्धाची तयारी करायला गेल्यानंतर आता युद्धाचे सगळे शस्त्रशाळा, सगळ्या मंत्र्यांना सगळे आदेश देतोय, सगळ्या व्यवस्था निर्माण करतोय युद्धाच्या. आणि युद्धाची तयारी झाल्यानंतर सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या विद्याधर राजांना, सगळ्या राक्षस वंशाच्या विद्याधर राजांना सगळ्यांना एकत्रित घेऊन तो सांगतोय की उद्या निश्चित रूपानं आपल्या एका बहुरूपिणी विद्याच्या माध्यमातून आणि सगळ्या विद्यांच्या माध्यमातून आपण वानर सेनेचा आणि राम सेनेचा पराभव करणार आहोत. त्यामुळे तुम्ही निशंक राहून युद्धाला व्यवस्थित आनंदपूर्वक तयार राहा. सगळ्या मंत्र्यांच्या, सगळ्या विद्याधरांच्या आणि त्या राक्षस सेनेमध्ये उत्साह संचारतोय की खरोखर बहुरूपिणी विद्या सिद्ध झाल्यामध्ये आपला विजय निश्चित आहे. सगळी निश्चितपणे निश्चिंत असतात की आपला उद्या विजय निश्चित आहे, काही भिण्याची आणि काही घाबरण्याची गरज नाही, कारण की रावणाला बहुरूपिणी नावाची विद्या सिद्ध झाली आहे. त्यामुळे या गोष्टीमध्ये काही झाले तर निश्चित रूपानं आमचा विजय होणार आहे हे मनात जेवल्यानंतर सगळींतर निश्चिंत राहून सगळ्या गोष्टी करायसाठी रावणाखंड सगळ्या आदेश, सगळ्या गोष्टी करतात. आणि त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून रावणाला विचारतात की एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आता ज्यावेळी युद्धाची तयारी झाली, इकडं थोडा शासनतेचं रूप तयार झाले श्रीराम सेनेमध्ये. सगळे राजा संध्याकाळच्या वेळेला एका ठिकाणी चर्चा करायला बसल्यात. सगळ्यांच्या मनामध्ये एक नाही थोडी थोडी पाल चुकचुक आल्या, कारण की रावणाला बहुरूपिणी नावाची विद्या सिद्ध झाल्या. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, नीतीचा जो घाला असणार आहे, ज्यावेळी ज्या ठिकाणी ज्या माणसावर पडणार आहे त्याच्यावरच पडणार आहे. सगळ्यांच्या मनामध्ये काहीही चालू आहे, महापुरुष ते महापुरुष असतात. आणि जे नियम आकाट्य किंवा केवली भगवंतांची जी वाणी खिरली आहे त्या वाणीतून जे खिरणार आहे ते निश्चितपणे 100% सत्य होणार आहे. कारण की मी परवा दिवशी सुद्धा म्हटलं होतं, जो जो देखी वीतरागी सो सो होई वीरारे, अनवोनी काहे को होत है काहे को होत आदिरारे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. त्यामुळे वीतराग भगवंत जे बघणार आहेत, केवली भगवंतांनी जे बघितलेलं आहे ते घडणारच आहे, त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही.
त्यामुळे केवली भगवंतांनी सांगितलं कोटी शिला उचलणाऱ्या व्यक्तीच्या हातूनच रावणाचा वध होणार आहे आणि नारायणकडूनच प्रतिनारायणचा वध होतोय, हा अकाट्य नियम जैन शासनामध्ये आहे. त्यामुळे निश्चित रूपानं या सगळ्या गोष्टी चालू आहेत. इकडं जामवंत, अंगद, हनुमान आणि भामंडल यांच्या मनामध्ये विकल्प चालू आहे. ते लक्ष्मण म्हणतात की हे प्रभू, निश्चित रूपानं रावणाला बहुरूपिणी विद्या सिद्ध झालेली आहे. त्यामुळं उद्याची लढाई कुठल्या विद्या वापरायच्या, कुठल्या विद्यांचा, कुठल्या शस्त्रांचा वापर करायचा, याचा सगळा विचार आपण करणं आवश्यक आहे. कारण बहुरूपिणी विद्या म्हणजे किरकोळ विद्या नाही, त्याच्यामध्ये किती मोठा भयंकर अहंकार आणि पलय येऊ शकतोय, याचं निश्चित रूपानं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. ही इकडे चर्चा चालू आहे त्यावेळी एक अचानक दुर्घटना अशी घडते की रावणानं त्याच वेळी निश्चित रूपाने इकडच्या बाजूमध्ये सगळ्या मंत्र्यांना, विद्याधरांना सांगितल्यानंतर त्यानं मनात ठरवलं की बहुरूपिणी विद्या आहे, त्याचा प्रयोग करून बघायचा, ती विद्या किती कारगर आहे. आणि तो प्रयोग करण्यासाठी ती विद्या तो फेकतोय. फेकल्यानंतर निश्चित रूपाने ती विद्या पूर्ण सगळ्या नगरीमध्ये प्रलय मचवायला चालू करते आणि तो प्रलय त्या श्रीरामाच्या सेनेपर्यंत सुद्धा पोहोचतोय. तो प्रलय पोहोचल्यानंतर सगळेजण म्हणतात हे काय चालू आहे. भूकंप आल्याप्रमाणे निश्चित रूपाने सगळा हडकंप मचालाय की इकडं लंकापुरीमध्ये हडकंप मचलेला आहे, इकडे श्रीराम सेना कटक भूमीवर जिथं उभी आहे तिथं सुद्धा भूकंप झाल्याप्रमाणे सगळी जमीन हलल्या. हे काय आहे. तेव्हा सुग्रीव म्हणतोय की हे प्रभू, श्रीरामांना, श्री लक्ष्मणांना ते दोघंही सांगतात. सुग्रीव म्हणतोय की हा हडकंप वाजालाय, ही सगळी बहुरूपिणी विद्येचा प्रताप आहे. त्यामुळे आम्हाला शासंक राहून चालणार नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये कमी राहून चालणार नाही. उद्या ज्यावेळी युद्धामध्ये बहुरूपिणी विद्या आपल्या समोर येईल त्यावेळेस सगळा हाहाकार मचवणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींना आपण तयार राहणं आवश्यक आहे, हे निवेदन करतोय. तो उद्याच्या भागामधला जो उद्याचा भाग आहे तो आचार्य भगवान उद्याच्या भागात सांगणार आहेत की जी बहुरूपिणी विद्या आहे त्याच्या माध्यमातून काय काय हडकंप मचणार आहे, काय काय गोष्टी होणार आहे, ते आचार्य भगवान उद्याच्या भागात सांगणार आहे. आणि आजच्या भागामध्ये आपल्याला कर्म सिद्धांत जो प्राप्त होतोय तो असा होतोय की एक गोष्ट लक्षात घ्या, असत्याचं पारडं आहे ते किती जड झाले तर त्या असत्याचा विजय होणार नाही आणि सत्याचं पारडं कितीही खाली झाले तरी नाही, सत्याचा कधी पराजय होणार नाही. हा आजचा कर्म सिद्धांत आहे. त्यामुळे या गोष्टीचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. 3 काळामध्ये कुठलीही गोष्ट, एक गोष्ट लक्षात घ्या, असत्य सिंहासनावर बसलं तरी सुद्धा ते असत्य आहे आणि सत्य सुळीवर चढलं तर सुद्धा ते सत्यच आहे. हा कर्म सिद्धांत मिळतोय आमच्या जीवनामध्ये. कधी निश्चित रूपाने आम्ही असत्याची बाजू नाही घेता सत्याची बाजू घेणं आवश्यक आहे. हा कर्म सिद्धांत आजचा बोध देतोय आणि याच्या माध्यमातून तुमचं जीवन सुद्धा तुम्ही उत्कर्ष बनावं, तुमचा कर्म सिद्धांत तुमच्या जीवनामध्ये उतरून हा कर्म सिद्धांत आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सोनं करावं एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा न को, मेरे राम मेरे श्याम.